जुन्या पुणे मुंबई महामार्गावर ढोलताशा पथकाच्या तरुणांना घेऊन मुंबईच्या दिशेला प्रवास करणारी बस खोल दरीत कोसळली आहे। पहाटे 4च्या सुमारास खंडाळा ते खोपोली दरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खंडाळा घाट उतरताना ही बस दरीत कोसळली आहे। 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर 17 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। यामध्ये 20-22 वर्षाच्या तरुणांचा समावेश आहे। चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडलाय। या खासगी बसमध्ये मुंबई येथील गोरेगाव मधील बाजीप्रभू वादक गटाचे झांज पथक तरुण प्रवास करत होते। पिंपरी चिंचवड येथून कार्यक्रम संपवून ते गोरेगाव येथे जात होते। या बसमध्ये 40 ते 45 तरुण प्रवास करत होते। 20 ते 25 जण जखमी झाले असून 12 जणांचा मृत्यू झालाय, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। बस दरीत कोसळल्यावर बसचा वरील पत्रा तुटून पडला, यामुळे आतील तरुण प्रवासी बाहेर पडून दरीतील मोठ्या दगडांवर आपटले, यामुळे त्यांचा मृत्यू झाला। मृतांचा आकडा वाढण्याची भीती दर्शवली जाते। अपघाताची माहिती समजताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, वन्यजीव रक्षक, मावळ संस्था, आपदा मित्र मावळची टीम, खोपोलीतील अनेक रुग्णवाहिका व नागरिक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले असून दरीत जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले। नाही, या ठिकाणी सकाळी पहाटे 4 वाजता हा अपघात पुण्याहून मुंबईला जाणारी जी प्रायव्हेट बस होती त्याचा अपघात झालेला आहे। बोरघाट आणि जे सिंगरोबा खिंड आहे या ठिकाणी हा अपघात झाला आहे। या ठिकाणी घाट सेक्शन असल्यामुळे उतार खूप जास्त आहे आणि त्यामुळं ड्रायव्हर म्हणजे गाडीवरचं नियंत्रण वगैरे ह्या गोष्टी ज्या असतील ते कंट्रोलमध्ये न राहिल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे। यात एकूण बसमध्ये 41 लोक होती, त्यातील 27 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि बाकीचे लोक आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे। हे रेस्क्यू टीममध्ये इथली जी खोपोलीची टीम आहे साटविलकर यांची, त्यांनी खूप चांगलं एफर्ट्स घेतलेले आहेत आणि त्याचसोबत खंडाळ्याची पण टीम या ठिकाणी आलेली आहे। त्याचबरोबर लोकल पोलीस, महामार्ग पोलीस यांनी जे इथं मदत लागते, समजा क्रेन असेल किंवा इतर काही फॅसिलिटी लागतात, तर त्या गोष्टीची इथं म्हणजे तत्परतेने मदत केलेली आहे आणि जसं जसं अपघात समजला त्या पद्धतीने सर्व लोक इथं मदतीसाठी आलेले आहेत। किती जण दगावल्याची शक्यता यामध्ये आहे? आमच्या अंदाजानुसार माहितीच्या आधारे 12 ते 13 या ठिकाणी लोक दगावले असण्याची शक्यता आहे।